हाय फ्रेंड्स, तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओज बनवायचे असतील तर तुम्हाला प्रथमतः यायचं ChatGPT वरती. यावरती ॲप्सवरती क्लिक करायचं आहे. ॲप्सवरती क्लिक केल्यानंतर इथे GPTs म्हणून असेल, त्या GPT वरती क्लिक करायचं आहे. GPT वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ॲप दिसेल, रिस्टोरेशन हा वर्ड टाईप करा. तुम्हाला एक असा टाइम फेज दिसेल, रिस्टोरेशन टाइम लॅब्स. रिस्टोरेशन टाइम लॅब्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे टाईप करायचं आहे. मी माझा पूर्वीचा चॅट जो आहे तो तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला टाईप करायचं आहे या गोष्टी. क्रिएट 6 to 7 scenes showing the transformation of the exterior to fully functional interior. है ना. तुम्ही कोणताही इथं फ्रूट घेऊ शकता, जसं की तो वॉटरमेलन, कोकोनट वगैरे जे काही आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 4 इमेज प्रॉम्प्ट्स त्या सीननुसार जनरेट झालेल्या असतील आणि त्यानंतर त्याच्या करस्पॉन्डिंग व्हिडिओ प्रॉम्प्ट्स सुद्धा तुम्हाला जनरेट होतील. व्हिडिओ 1, 2, 3, 4 है ना. हे इमेज प्रॉम्प्ट्स आणि व्हिडिओ प्रॉम्प्ट्स बघा. इथं नंतर मी जायंट कोकोनटचं पण बनवलेलं आहे है ना. कोणकोणते प्रॉम्प्ट्स टाकायचे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या देईलच है ना. तुम्ही फक्त प्रोसेस समजून घ्या. हे 4 इमेज प्रॉम्प्ट्स आणि हे 4 व्हिडिओ प्रॉम्प्ट्स घेऊन प्रथमतः ज्यावेळेस तुम्हाला 4 इमेज प्रॉम्प्ट्स जनरेट होतील त्यावेळेस तुम्ही जेमिनायमध्ये जायचं आहे आणि प्रत्येक इमेजचा जो प्रॉम्प्ट दिलेला आहे ChatGPTनं तो असा क्रिएट होईल. पहिल्या इमेजची ही इमेज आहे, जो प्रॉम्प्ट जनरेट झाला होता त्याची ही इमेज आहे. दुसऱ्या इमेज आहे इमेज 2 आणि त्याची ही इमेज आहे. त्यानंतर तिसरा प्रॉम्प्ट हा आहे आणि त्याची ही इमेज आहे आणि फायनल प्रॉम्प्ट जो आहे तो हा आहे इमेज 4 आणि त्याचे इमेजेस या आहेत. सो अशा प्रकारे आपण 4 इमेज जनरेट केल्या जेमिनाय थ्रू विथ द हेल्प ऑफ ते 4 प्रॉम्प्ट्स. आणि ते 4 प्रॉम्प्ट जनरेट करण्यासाठी आपण रिस्टोरेशन टाइम लॅब्स वरती जाऊन हा प्रॉम्प्ट टाकला होता. हा वाला. हे जे सीन्स आहेत हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. आणि आता त्यानंतर जसे 4 इमेजेस जनरेट झाले तसे आपल्याला 4 व्हिडिओ प्रॉम्प्ट्स सुद्धा जनरेट झालेले आहेत. आता हे 4 व्हिडिओ प्रॉम्प्ट्स घेऊन आपण काय करायचं आहे की पहिली इमेज आणि दुसरी इमेज स्टार्ट आणि एंडला ठेवून गुगल फ्लो वरती मी तुम्हाला दाखवतोय पुन्हा. गुगल फ्लो आहे टूल, याच्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट फ्लो म्हणायचं आहे. क्रिएट फ्लो म्हणल्यानंतर न्यू प्रोजेक्ट म्हणा आणि न्यू प्रोजेक्ट म्हटल्यानंतर तुम्हाला जनरेट करायचा आहे व्हिडिओ. सो व्हिडिओवरती क्लिक करा. फ्रेम्सवरतीच ठेवा. रेशो 9:16 ठेवला तर इंस्टाग्रामसाठी होईल, नाहीतर तो हॉरिझॉन्टल व्हिडिओ होईल तुमच्या ह्याच्याने. एकच जनरेशन करायचं आहे. ओके. आणि ह्या स्टार्ट फ्रेमला जी तुमची पहिली इमेज आहे ती तुम्ही इथून अपलोड करू शकता. ओके. लेट्स से मी कोकोनट 1 म्हणतोय आणि दुसरी इमेज जी आहे ती सुद्धा तुम्ही इथून टाकू शकता. इथे आहे कोकोनट 2 आणि त्यानंतर हे जे तुम्हाला व्हिडिओ प्रॉम्प्ट्स जनरेट झाले होते हा प्रॉम्प्ट टाका. सो आता मी तो पुन्हा एकदा काही जनरेट करत बसत नाही. तुम्हाला जे जनरेट झालेले हे होते रिझल्ट्स होते ते मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. सो गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही गुगल फ्लोमध्ये जनरेट करू शकता. मी ॲक्च्युली ते Adobe Fireflyमध्ये जनरेट केलेलं आहे, कारण इथे माझं सबस्क्रिप्शन आहे आणि इथे मला क्रेडिट्स थोडेसे जास्त मिळतात म्हणून. सो मला जे सांगायचं होतं ते हे 4 व्हिडिओज मी त्या कोकोनटसाठी जनरेट केलेले आहेत. त्यातला तुम्हाला एक प्ले करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल. मी मॉडेल वापरलेला आहे Veo 3.1, रिझोल्युशन 720 पिक्सेल आहे है ना. रेशो घेतला आहे मी व्हर्टिकल. फ्रेम्स घेतल्या 24 सेकंड्स आणि हा 8 सेकंदाचा व्हिडिओ. फर्स्ट फ्रेममध्ये ही इमेज आहे, सेकंड फ्रेममध्ये आपली जी जेमिनाय थ्रू जनरेट झालेली ही दुसरी इमेज आहे. आणि त्यानंतर मग मी जो व्हिडिओ प्रॉम्प्ट होता तो इन्सर्ट केलेला आहे. अशा प्रकारे मी 4ही व्हिडिओज इथे जनरेट केलेले आहेत त्या इमेजेस थ्रू. सो हा बघू शकता, हा मी तिसरा प्रॉम्प्ट टाकलेला आहे. फर्स्ट फ्रेम दिलेली आहे इमेज, सेकंड फ्रेम दिलेली आहे ही इमेज आणि त्या हिशोबाने हा प्रॉम्प्ट टाकलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही जर हे एंटायरली कंप्लीट केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ दिसेल. सो फायनली हा तुम्हाला आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे.